नमस्कार, तुम्ही पाहता लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. विषय आहे गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपधारकांच्या नियुक्तीचा. बीड जिल्ह्यात सन 2013 पासून म्हणजेच साधारण 12 वर्षापासून तब्बल 92 अनुकंपधारक उमेदवार नोकरीच्या प्रतीक्षेत होते. आता यातील 43 उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत विविध विभागामध्ये नियुक्ती मिळणार आहे. बीडच्या जिल्हा प्रशासनाकडून याची तयारी सुरू असून या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अनुकंपधारकांचा एक मेळावा पार पडला आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक देखील पार पडली. यामध्ये रिक्त पदासाठी अनुकंपधारक उमेदवारांकडून पसंती क्रमांक देखील भरून घेण्यात आले आहेत. अनुकंपधारकासंदर्भात शासनाने नुकताच एक नवा निर्णय घेतला असून यामध्ये 10,000 अनुकंपधारकांना आता नियुक्त्या मिळणार आहेत. गेल्या अनेक दिवसापासून रखडलेली अनुकंपधारकांची भरती प्रक्रिया आता सुरू झाली आहे. बीड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील विविध विभागात रिक्त असलेल्या जागांची माहिती घेतली असून त्यानुसार बीड जिल्ह्यात 43 जागा रिक्त आहेत. या जागेवर आता 2013 पासून जिल्ह्यात वेटिंगवर असलेल्या 92 उमेदवारांपैकी 43 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने कारवाई देखील सुरू केली आहे. तर प्रतीक्षा सूचीतील सर्व अनुकंपधारक उमेदवारांना मेळावा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला 19 उमेदवारांनी उपस्थिती लावली होती. या उमेदवारांकडून पसंती क्रमांक विहित नमुन्यात संकलित करण्यात आला आहे. आता यातील 43 उमेदवारांना 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्तीचे आदेश दिले जाणार आहेत, अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे गेल्या 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या अनुकंपधारकाच्या नोकरीची आणि नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.